like everybody has some amount of autism, some amount of learning disability, some amount of depression, some amount of all these things. पण जोपर्यंत तुमच्या डेली लिव्हिंगमध्ये हॅम्पर करत नाही तोपर्यंत दॅट इज मॅनेजेबल. आई कामाला, वडील कामाला, सो मोस्टली मुलं असतात ती गॅजेट्स सोबतच असतात. त्या गॅजेट्सवरती मुलं काय बघतायत, काय चाललंय त्यांच्या मनात कोणालाच काही माहित नाही. सो बिहेवियरल कन्सर्न्स खूप येत आहेत मुलांचे, म्हणजे अत्यंत एवढे येत आहेत कारण की बाहेरच्या जगाशी पूर्ण संबंध नाही म्हणायला तुटलाच आहे. युजली आम्हाला म्हणजे कन्फ्यूज लोक होतात की त्यांना असं वाटतं की आम्ही पण ट्युशन्सच घेतो किंवा हे करतो, बट नाही, आम्ही ट्युशन्सही नाही घेत, नाही आम्ही अकॅडमिक्सवरती टार्गेट करत, आम्ही स्किल्स बघतो. मी असे पण मुलं बघितली आहेत की ज्यांना ऑटिझम आहे आणि त्यांचा IQ एवढा हाय आहे आणि त्यांनी खूप काय काय अचीव केलेलं आहे. दॅट इज वन पार्ट ऑफ द लाईफ विच वी डू नॉट नो. Namaskar. Welcome to our Meeting Point podcast. Today's podcast is going to be a little bit in English and in Marathi. Okay? कारण आम्हाला असं वाटतं की बऱ्याच व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये बोलणाऱ्या लोकांना सुद्धा या विषयावरती माहिती असायला हवी, कारण हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हा माझ्यासारख्या लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत. सो आज आपल्याबरोबर जी गेस्ट आहे ती स्पेशल एज्युकेटर आहे आणि त्यांचा रोल काय आहे, त्या काय करतात हे जाणून घेऊया. सो वेलकम अश्विनी. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अश्विनी नायर आणि मी एक स्पेशल एज्युकेटर आहे की ज्याला आपण मराठीमध्ये एक विशेष शिक्षक म्हणू शकतो. अच्छा. आणि मी चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स म्हणजे ज्यांना विशेष गरजा असतात त्या मुलांना मी शिकवते. सो आय केटर टू द चिल्ड्रन राईट फ्रॉम 3 years ओल्ड टू 15 years ओल्ड. ओके. सो आणि मी स्कूल सेटअपमध्ये काम करते. ओके. आणि मुंबईमध्ये तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहीतच आहे की चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्सची संख्या पण वाढत आहे आणि आपल्याला गरज पण आहे बऱ्याचशा स्पेशल एज्युकेटर्सची. सो माझा पहिला प्रश्न अगदी कुतूहल आहे त्या विषयावर की व्हॉट इज अ स्पेशल एज्युकेटर, विशेष शिक्षक, अँड देर इज अ काउन्सिलर ऑल्सो. त्यांना आपण आय थिंक विशेष सल्लागार का असं म्हणतो. तर ह्या दोघांमध्ये फरक काय आहे आणि हे दोघेही जण एका शाळेत असतात का, म्हणजे आजकाल सगळ्या रेग्युलर शाळेंमध्ये हे असतात का? आपण आता जसं बघतो की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे फारच मोठ्या प्रमाणात इन्क्लुझिव्ह एज्युकेशन ही टर्म यूज केली जाते. ज्यावेळी RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट आला त्याच्यानंतर असं झालं की ज्यावेळी पहिल्यांदा या मुलांना एकदम सेपरेटच होते मूळ समाजाच्या प्रवाहापासून, परंतु आता इन्क्लुजन आलं त्याच्यामुळे कसं आहे की आपण आपले जितके पण स्कूल्स आहेत, जे इन्क्लुझिव्ह स्कूल्स आहेत, तर या मुलांना ॲडमिशन ही द्यावीच लागते आपल्याला, स्पेशल मुलांना. ओके. आणि ज्यावेळी आपण ॲडमिशन देतो त्यावेळी आपण बघतो की मुलाला कोणत्या प्रकारची म्हणजे दिव्यांगता आहे किंवा डिसेबिलिटी आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे, आणि त्यानुसार आपण त्यांना ॲडमिशन देतो. ओके. तर आता प्रत्येक इन्क्लुझिव्ह स्कूलमध्ये हे मॅन्डेटरी आहे की एक SEN सेंटर ऑफ स्पेशल एज्युकेशनचं एक सेंटर असावं. अच्छा. आणि त्यामध्ये स्पेशल एज्युकेटर आणि काउन्सिलर हे दोघे काम करतात. जे स्पेशल एज्युकेटर असतात म्हणजे जसं की मी आहे, सो वी लुक आफ्टर देअर एज्युकेशनल नीड्स अँड द काउन्सिलर्स लुक्स आफ्टर देअर इमोशनल नीड्स. सो वेन द चाइल्ड स्ट्रगल्स विथ रिस्पेक्ट टू देअर एज्युकेशन, आमचा रोल येतो की टू आयडेंटिफाय की त्याला कशामुळे आणि कुठे प्रॉब्लेम येतोय. आणि ज्यावेळी चाइल्ड इमोशनल नीड्समुळे किंवा काही बॅगेज असेल, घरात काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही पण असेल, त्यावेळी ज्यावेळी त्याचा अकॅडमिक्स परफॉर्मन्सवरती डिफिकल्टीज येतात, परिणाम होतो, त्यावेळी काउन्सिलर आहे जो स्कूलमध्ये की दॅट काउन्सिलर डील्स विथ दोज इमोशनल इश्यूज. हा बेसिक प्रॉब्लेम आहे की जे मोस्टली आपल्या लोकांना पण माहिती नाही आहे. Because they always get confused between the special educator and the counselor because both of us deal with the children with special needs. So बेसिकली हा फरक आहे, म्हणजे एक स्पेशल एज्युकेटर किंवा विशेष शिक्षक हे त्यांचे नीड्स काय आहेत, त्यांचा कदाचित रिझल्ट नसेल येत बरोबर किंवा ते क्लासमध्ये नीट नसतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तिथे युअर इंटरव्हेन्शन कम्स. आणि काउन्सिलर्स असतात ते त्यांचे इमोशनल नीड्स, म्हणजे त्यांना काही समजत नसेल किंवा रिझल्ट चांगला येत नाही, इमोशनल नीड्समुळे अकॅडमिक्स अफेक्ट होत असेल तर. ओके.
मग हे काउन्सिलर्स पेरेंट्स बरोबर पण डील करतात का? हो. आणि तुम्हाला हे डील करावं लागतं पेरेंट्स बिकॉज वी आर अ टीम, सो वी हॅव टू वर्क टुगेदर. आणि ह्या किती शाळांमध्ये असे तुमच्यासारख्या स्पेशलिस्टना अपॉइंट केलं जातं? इज दॅट अ रूल नाव अक्रॉस? Yes, now if the school calls themselves as an inclusive school, then it is mandatory that they should have a team of counselors and the special educators who will cater to different age groups. पण ह्या इंग्लिश मीडियम स्कूल्समध्येच असतं की नाही, आपल्या SSC मराठीमध्ये मराठी मीडियममध्ये पण आहेत, SSC स्कूल्समध्ये पण आहेत. हो, असे स्पेशल एज्युकेटर्स आहेत? कारण सगळ्या बोर्ड्सना हे मॅन्डेटरी आहे. अच्छा, हे मॅन्डेटरी SSC, केलंय आता. CBSE, ICSE किंवा IB सगळ्या बोर्ड्सना आहे. ओके. कारण की ते बोर्ड्स डिफरंट कन्सेशन्स पण देतात. जर कन्सेशन्स पाहिजे असेल तर तुम्हाला तसा सेटअप हवा. जर सेटअप असेल तर तुम्हाला तसे प्रोफेशनल्स पण पाहिजेत. ऑल राईट. आता अगदी फंडामेंटल प्रश्न, आपण स्पेशल एज्युकेशन वगैरे म्हणतोय, पण हाऊ डू वी आयडेंटिफाय? कळणार कसं की कुठल्या मुलाला विशेष गरजा आहेत किंवा त्याला आपण जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, हे कुठल्या स्टेजला कळायला लागतं? सो डिपेंड करतं की मुलाला कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे. जसं की आपण कॉमनली आजकाल म्हणतो की लर्निंग डिसेबिलिटी ही सगळ्यात कॉमन टर्म आहे. लूजली वापरला जातो शब्द. म्हणजे कोणीही जर परफॉर्म करत नसेल अकॅडमिक्समध्ये तर त्याला लर्निंग डिसेबिलिटी आहे म्हणतो, ज्याला की आपण मराठीमध्ये अध्ययन अक्षमता म्हणतो. अच्छा. आणि आपण दुसरा एक आहे की ऑटिझम, ज्याला म्हणजे माझे प्रोफेसर त्याला स्वमग्न म्हणतात, की जो मूल स्वतःमध्येच मग्न आहे, ज्याचे सोशल स्किल्स डेव्हलप नाही आहेत किंवा इमोशनल स्किल्स डेव्हलप नाही आहेत आणि तुम्ही स्वतःमध्येच मग्न आहात, त्यांना ऑटिझम म्हणतो आपण. सो ऑटिझम सगळ्यात छोट्या वयात पण तुम्हाला एकदम डिटेक्ट करता येतो, इवन वेन द चाइल्ड बिकम्स 1 and 1.5 years old. कारण की त्याचा बेसिक आहे की मूल आय कॉन्टॅक्टच करत नाही किंवा असं काही गोल गोल फिरणाऱ्या चक्रांकडे त्याचा जास्त हे जातो, तुमच्या बोलवण्याला रिस्पॉन्ड करत नाही. हे बेसिक जे बिहेवियरल ट्रेट्स आहे ते मूल एक्झिबिट करतं. आणि त्यावेळी ॲज अ पेरेंट्स पण आपल्याला समजतं की म्हणजे मी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण आपल्याला तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे की जसं छोटं मूल हे करेल. त्यावेळी आपल्याला आयडेंटिफिकेशन होतं की काहीतरी गडबड आहे, बिकॉज इट इज टू मच एव्हिडंट वेन इट कम्स टू सोशल स्किल्स अँड इमोशनल स्किल्स. बट वेन इट कम्स टू लर्निंग डिसेबिलिटी ते थोडं डिफिकल्ट होऊन जातं, कारण लर्निंग डिसेबिलिटीमध्ये इट सेल्फ लर्निंग आहे. ते जोपर्यंत तुम्हाला कळत नाही जोपर्यंत मूल लर्निंगमध्ये काही डिफिकल्टीज दाखवत नाही. म्हणजे प्री स्कूल किंवा काही शिकायला लागलं, ड्रॉ करायला लागलं त्याच्यानंतर. हो, पण प्री स्कूलमध्ये सुद्धा आयडेंटिफिकेशन थोडं कठीण होऊन जातं, कारण की आपली एक मेंटॅलिटी आहे की नाही ते खूप वात्रट मूल आहे किंवा नाही त्याला इकडे तिकडे बाकीचं सगळं करायला आवडतं पण अभ्यासात लक्ष नाहीये. हा पण आपला एक मेंटॅलिटी असतो की जनरलाइज होतं की मोठे झाल्यानंतर होईल म्हणून. सो तिथे पण आपण बऱ्याच वेळा म्हणजे इग्नोर केलं जातं आपल्या सोसायटीमध्ये. तर हा एक आयडेंटिफिकेशन पण जर कोणी असेल की त्याने ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलेलं असेल तर आयडेंटिफिकेशनसाठी इझी होऊन जातं. ओके. पण आपण त्याला वेळ दिलेलाच बरं. थोडा प्री स्कूलमध्ये जरी ट्रेट्स दिसले and it is better to treat them at that level there so that the manifestation becomes reduce, the manifestations reduce and it helps the child even to develop those skills at that particular age. जेवढं लहान असताना आपण आयडेंटिफाय केलं तेवढं चांगलं मुलाकरता म्हणजे वी कॅन ट्रेन. अगदी. सो मग आता नवीन ट्रेंड आहे की सगळ्या मुलांना प्री स्कूलमध्ये पाठवतात पेरेंट्स फॉर व्हॉट एव्हर रिझन्स दे डू. सो प्री स्कूलमधल्या टीचर्सना ह्या विषयावर ट्रेन केलेलं असतं का? बेसिकली कसं झालं ना की अवेअरनेस आहे असं मी म्हणेन. मोस्टली हा आपला जो मूवी आला होता तारे जमीन पर, तो त्याच्यानंतर सो त्याच्यानंतर जो ईशान अवस्थी त्याच्यात मुलगा दाखवला होता की त्याला म्हणजे लिटरली ते शब्द असे फिरतायत, हे सगळं होतंय, ते होतं त्यांच्यासोबत की त्यांना ते असिम्युलेशन होत नाही. त्या मूवी नंतर बराचसा अवेअरनेस आपल्या सोसायटीमध्ये आला की बाबा ही पण एक डिसऑर्डर असू शकते मुलामध्ये. आणि मला आठवतं अजूनही की म्हणजे ज्यावेळी मी BEd केला होता त्याच्या खूप अगोदर हा मूवी आला, त्यावेळी आमचे प्रोफेसर सांगायचे की म्हणजे आमच्याकडे हार्डली काही ॲडमिशन्स असायचे, पण तो मूवी आल्यानंतर आमचे सगळे ॲडमिशन्स फुल झाले. म्हणजे एवढा अवेअरनेस त्या मूवीने आणला की बाबा
पण प्री स्कूल्समध्ये त्यांना एवढं रिटर्न वर्क नसतं. मोस्टली त्यांना कसं की अच्छा. बाकीचे ग्रॉस मोटर स्किल्सवरती ध्यान दिलं जातं किंवा खेळणं याच्यावरती पण ध्यान दिलं जातं. सो तिथे मोस्टली त्यांचं आयडेंटिफिकेशन नाही होत. हां, पण Okay. एखादी टीचर असेलच तेवढ्या बारकाईने लक्ष देणारी, तर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ओके. आणि प्री स्कूल टीचर्सना आय वुड से की एक 6 मंथ्सचा वगैरे कोर्स असतो लर्निंग डिसेबिलिटीचा. बरेचसे कोर्सेस आहेत जिथे तुम्हाला समजू शकतं की मुलाला काही चॅलेंजेस आहेत की नाही. ओके. तर ते केले तरी त्यांना खूप उपयोगी पडू शकतात. ओके. सो हे इंडिव्हिज्युअल टीचरवर अवलंबून Yes, आहे ना की yes, त्यांनी yes, किती इंटरेस्ट yes, yes, दाखवला yes. पाहिजे त्या हो, विषयामध्ये, हो. टेक अप दॅट कोर्स, राईट? नाव कमिंग टू द रेग्युलर स्कूल्स, आपले इंग्लिश मिडियम असो किंवा मराठी, vernacular. वर्नॅक्युलर स्कूल्स असो, तिथे इन्क्लुझिव्हिटीचा किंवा इन्क्लुझिव्हिटी म्हणजे ह्या मुलांना समावेश करून घेण्याचा काय हे आहे, अप्रोच आहे, म्हणजे किती ओपन आहेत ते घेण्यासाठी? जसं की आपण बोललो की इन्क्लुझिव्ह स्कूल असेल तर एक तर आपण ॲडमिशन डिनाय नाही करू शकत जर ॲडमिशनसाठी मूल आलं तर. ओके. आता प्रत्येक स्कूलच्या त्यांच्या पॉलिसीज असतात आणि त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही हाऊ मच कॅन यू अकोमोडेट डिपेंडिंग अपॉन युअर टीम ऑफ SEN डिपार्टमेंट. ओके. SEN डिपार्टमेंट म्हणजे पीपल लाईक यू, स्पेशल एज्युकेशन नीड्स स्पेशल डिपार्टमेंट. एज्युकेटर्स आहेत, काउन्सिलर्स हो, आहेत हो. त्यांच्याकडे. ओके. आणि तुम्ही किती मुलांना केटर करू शकता याप्रमाणे आहे. जसं की अच्छा. माझे आता सपोज माझ्या फर्स्ट ग्रेडच्या 8 डिव्हिजन्स आहेत आणि 8 डिव्हिजन्समध्ये मी 2-2 विद्यार्थी घेऊ शकते. तर ओके. माझ्या फर्स्ट ग्रेडमध्ये टोटल किती झालेत? 16 विद्यार्थी झाले. बट आय नीड टू हॅव दॅट स्ट्रॉंग टीम अँड दोज मेनी पीपल सो दॅट दे कॅन केटर टू दोज किड्स. एक किंवा 2 स्पेशल एज्युकेटर असेल इट विल बिकम टू डिफिकल्ट बिकॉज द स्कूल विल बी हॅव्हिंग ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 5 आणि मग त्यांचं ते पूर्ण सगळं बघण्यासाठी तेवढी मॅन पॉवर तुमच्याकडे असावी लागते. वाव. ओके. सो जनरली मग शाळेंमध्ये किती असे हायर केले जातात स्पेशल एज्युकेटर्स किंवा काउन्सिलर्स ऑन अन ॲव्हरेज? मिनिमम 2 स्पेशल एज्युकेटर्स आणि 2 काउन्सिलर्स असतात. हो. इवन मराठी स्कूल्समध्ये, मराठी मीडियम स्कूल्समध्ये वगैरे असतातच. कारण की ते डिवाइड केले जातात म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी. कारण प्रायमरीला तुमचे फाउंडेशन इयर्स आहेत, प्री प्रायमरी आणि प्रायमरी, आणि त्याच्यानंतर सेकंडरी आहे. सो परत प्रायमरीपर्यंत तुमची इमोशनल डेव्हलपमेंट वेगळी असते, फिजिकल डेव्हलपमेंट, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट सगळी वेगळी असते आणि सेकंडरीला गेल्यानंतर तुमचं सगळं वेगळं असतं. सो त्याच्यामुळे डिव्हिजन केलेलं आहे की प्रायमरी आणि सेकंडरी. सो त्याप्रमाणे तुम्हाला स्पेशल एज्युकेटर पण असतो आणि काउन्सिलर पण असतो. कारण बऱ्याच वेळा जर ऑटिस्टिक मूल असेल किंवा आणखीन कुठल्या तरी डिसेबिलिटीचं मूल असेल तर त्यांचे मॅनरिझम्स, त्यांचं वागणं थोडं वेगळं असतं. सो पेरेंट्स किती ओपन आहेत ह्या विषयावरती, काही कल्पना आहे का? थोडं त्याच्यावर सांगू शकतेस? ते पण डिपेंड आहे. कारण की कसं होतं की आता मी माझ्याच स्कूलमधला एक किस्सा सांगे ज्यावेळी मी काम करत होते. सो वी वर डीलिंग विथ चिल्ड्रन विथ ऑटिझम आणि ऑटिस्टिक मुलांचे बिहेवियरल इश्यूज तर असतात. रेपिटेटिव्ह बिहेवियर असतं किंवा स्वतःला स्वतः कमांड देणं किंवा म्हणजे कोणतं तरी गाणं एकच वर्ड घेऊन ते प्रत्येक वेळी बोलणं. आणि मुलं तर मुलंच आहेत, त्या लोकांना म्हणजे क्लीन स्लेट असतात, त्या लोकांच्या पाठीवरती जे पण तुम्ही लिहा ते उमटून येतं. सो ते जे बघतात वर्गामध्ये त्यांच्यासाठी तो कॉन्सेप्ट वेगळा आहे की बाबा ह्याला ऑटिझम आहे किंवा ह्याचा बिहेवियर वेगळा असणार आहे. त्यांच्यासाठी कसं आहे की मजा आहे की मी पण असं करू शकतो. मग ते मुलं जाऊन घरी सुद्धा तेच बिहेवियर एक्झिबिट करायचे. त्यावेळी पेरेंट्सना थोडा कन्सर्न आला होता की म्हणजे माझा मुलगा हा काय बोलतोय, हा असा म्हणजे विचित्र का वागतोय. सो त्यावेळी ऑब्जेक्शन घेतलं होतं काही पेरेंट्सनी की त्या तुमच्या 1-2 विद्यार्थ्यांमुळे बाकीच्या विद्यार्थ्यांवरती पण प्रभाव पडतोय म्हणून. तिथे मग परत एक काउन्सिलरचा पण एक जॉब येतो की दॅट टू make the children also aware about their peers having some concerns, and even for the parents to have that kind of session so that they are also aware that okay, we are inclusive schools and we are going to have all the kinds of kids, and that's how even your child is going to learn about how to be kind to them. Yes. आणि ही मुलं म्हणजे मोठी झाल्यानंतर त्यांच्यात तो असतो काइंडनेस बिकॉज दे हॅव बीन देअर विथ देम. करेक्ट. सो त्यांच्यामध्ये तो एक अवेअरनेस पण असतो आणि काइंडनेस पण तो एक डेव्हलप होतो. आणि बरीच मुलं ना खूप अडॅप्टिव्ह असतात.
कारण मी बघितल्या मुलांना मुलांची मदत करताना त्यांना खूप आवडतं की चला हात धरून पकडून न्या किंवा त्याला काही पाहिजे तर बुक्स द्या. हे सगळे खूप म्हणजे मुलांमध्ये होतं ते इनकल्केट, नाही असं नाही होत. थोडा पेरेंट्सचा प्रॉब्लेम असतो कारण त्यांचं कंडिशनिंग वेगळं आहे. सो पेरेंट्स टीचर्स प्ले अ बिग रोल इन दिस आय गेस. जर टीचर्सनी तो आउटलुक त्यांच्याकडे तो इनकल्केट केला तर other children will also start looking at the special children differently. And in fact त्यांच्यात तेवढं तर हे पण असतं माझा क्लासमेट आहे, ते फील गुड अबाउट इट वगैरे वगैरे. आणि त्यांना ते रिस्पॉन्सिबल पण घ्यायला खूप आवडते की मी केलं त्याच्यासाठी किंवा माझ्याबरोबर आला. कारण त्या वयात त्यांना अजून कोणत्याच रिस्पॉन्सिबिलिटीज शोल्डर कोणी नाही करत. सो इट्स लाईक फॉर देम की मी करतोय त्याच्यासाठी. आता बाय लॉ इज देअर एनी सच थिंग की एका क्लासमध्ये एवढेच आम्ही स्पेशल चिल्ड्रन घेणार वगैरे असं काही आहे का? बाय लॉ म्हणजे कसं आहे ना, जसं की मी बोलले की लर्निंग डिसेबल्ड किड्स तुम्ही जेवढी पण घेऊ शकता तेवढे घेऊ शकता. बट देन वेन इट कम्स टू अदर डिसेबिलिटीज अँड डिपेंडिंग ऑन की किती त्याची सिव्हिअरिटी आहे. जसं की मी एखाद्या मुलाला, ऑटिस्टिक मुलाला जर सपोज ॲडमिशन दिली. मी तुला इथे थांबवते. आपण डिसेबिलिटीज आणि ऑटिझम म्हणजे ह्या विषयावरती थोडंसं बोलूया का? म्हणजे थोडी कल्पना येईल आपल्याला. बरोबर. ऑटिझम काय आणि किती प्रकारच्या डिसेबिलिटीज आहेत? सो डिसेबिलिटीज म्हणजे कसं की न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहे ज्याच्यामध्ये सगळे एनी डिसेबिलिटी विच इज बिकॉज ऑफ एनी न्यूरोलॉजिकल कन्सर्न्स, जसे की LD, ऑटिझम किंवा अजून बऱ्याचशा डिसेबिलिटीज आहेत ज्याच्यावरती येतात. त्याच्यानंतर डिप्रेशन ओरिएंटेड डिसऑर्डर्स आहेत, इटिंग डिसऑर्डर्स आहेत, बऱ्याचशा डिसऑर्डर्स आजकाल म्हणजे राईज पण होत आहेत आणि इन्क्लूड पण केल्या जात आहेत बिकॉज ऑफ दी लाईफस्टाईल, बिकॉज ऑफ दी हॅबिट्स अँड एव्हरीथिंग. सो ह्या ज्या पर्टिक्युलरली आहेत त्या न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहेत. बेसिकली आता जर आपण बघतो तर लर्निंग डिसेबिलिटी किंवा ऑटिझम हे राईज वरती आहे. वाढत चाललंय. हो, हे प्रमाण खूपच वाढत चाललंय आणि त्याच्यामुळे आमच्या डिपार्टमेंटची किंवा आमच्यासारख्या प्रशिक्षकांची गरज पण तेवढीच वाढत चाललेली आहे. सो इफ यू वॉन्ट टू ब्रेक डाऊन की लर्निंग डिसेबिलिटी मध्ये यू सेड इट इज न्यूरोलॉजिकल हे, तर त्याच्यात किती प्रकारचे आहेत? त्याच्यामध्ये मोस्टली 4 प्रकार आहेत. जसे की आपण म्हणतो डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया आणि डिस्प्रॅक्सिया. बापरे, हे काय आहे? डिस्लेक्सिया व्यतिरिक्त मी बाकीची नावं पहिल्यांदा ऐकले. कारण की मोस्टली आपली पॉप्युलेशन डिस्लेक्सियानेच अफेक्टेड झालेली असते. सो डिस्लेक्सिया म्हणजे रीडिंगसाठी मुलाला ज्यावेळी प्रॉब्लेम्स येतात की आपण म्हणतो की नाही त्याला रीडिंग जमतच नाही, त्याला वाचायलाच जमत नाही. सो दॅट इज लाईक फोनॉलॉजिकल अवेअरनेस नाही आहे, ब्लेंडिंग ऑफ साऊंड्स होत नाही आहे, अँड दॅट इज द जेन्युन कन्सर्न दॅट द ब्रेन मे बी हॅव्हिंग इट. Because of which the child cannot perceive the entire, like for example the word flower. So how I can blend flower. तर त्या मुलाला ते ब्लेंडिंग करायला, तो वर्ड एकच म्हणून बघायला ती डिफिकल्टी येते. आणि मग त्याच्यामध्ये ते पॉज घेतात की कसं मी त्याला एकत्र करू, असिम्युलेट करू आणि मग रीड करू, आणि देन दॅट रीडिंग डिफिकल्टी अरायझेस, ज्याला आपण डिस्लेक्सिया म्हणतो. म्हणजे C उलटा काढणं, D उलटा काढणं, तो सुद्धा डिस्लेक्सियाचाच एक प्रकार. त्याला आपण म्हणू शकतो की डिस्ग्राफिया, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला रायटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो. अच्छा. माझ्याकडे खूप सारे म्हणजे जसं की तुम्ही मला कोणताही टॉपिक दिला, जसं की माय फेवरेट फेस्टिवल, माझ्याकडे आयडियाज आहेत, बट आय कॅन नॉट ट्रान्सफर दोज आयडियाज ऑन द पेपर. माझे स्पेलिंग एरर्स असतील, माझं हँडरायटिंग थोडासा प्रॉब्लेम असेल, थोडासा बऱ्याच प्रमाणात प्रॉब्लेम असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर मला येत नसेल, ग्रामॅटिकल एरर्स असतील, सिक्वेन्समध्ये कसं लिहायचं मला माहीत नाही. मग ज्यावेळी आपण रिटर्न कंटेंट बघतो, देर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन जे मी बोलेन आणि जे मी लिहीन. then it becomes dysgraphia. नंतर होतं डिस्कॅल्क्युलिया. सो वेन इट कम्स टू मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, मला म्हणजे लिटरली कळतच नाही की जर मी अशी हॉरिझॉन्टली सम दिली, त्याला व्हर्टिकल सुद्धा मी कसं प्लेस करू आणि मी कसं करू ते मला नाही कळत. आणि मला जेन्युइन कन्सर्न्स आहेत, असं नाही की मी जाणून बुजून करतो. कधी कधी मला एवढे जेन्युइन कन्सर्न्स आहेत की मला नाहीच कळत की मी कसं करावं. राईट. आणि त्याच्यानंतर येतो डिस्प्रॅक्सिया, ज्याच्यामध्ये की जेन्युइनली तुम्हाला मोटर कन्सर्न्स असतात. अच्छा. ज्याच्यामध्ये बॅलन्सिंग पण असू शकतं किंवा मोटर फंक्शन्स मध्ये, म्हणजे हा पाण्याचा ग्लास उचलणं ते जमत नाही. मग ते हे बेसिक्स आहे. पण मग कसं आहे की तुमची ग्रिप येते, तुम्हाला ग्रिप असायला पण तुमचे मसल्स तेवढे टोन्ड असले पाहिजेत.
तुमची ग्रीप बरोबर नसेल, काही मुलं अशी कम्प्लिटली वाकडी ग्रीप घेतात किंवा काही मुलं म्हणजे कायम असं म्हणजे वाकूनच लिहितात, कारण की त्यांचा सेन्स ऑफ बॅलन्सिंग किंवा सेन्स ऑफ दॅट मज्जासंस्थेचा प्रॉब्लेम असतो. सो त्याच्यामुळे बऱ्याचशा अजून हे पण गोष्टी होतात, जसं की प्रत्येक वेळी जाताना पडणं किंवा बॅलन्सिंग नाही असं आहे. काही लोकांना डेप्थ परसेप्शनचा पण प्रॉब्लेम असतो, की शिड्या वगैरे उतरताना ते स्किप करतात, पडतात. सो ते परत डिस्प्रॅक्सियामध्ये येतं, जिथे मोस्टली मोटर इश्यूज असतात. कितीतरी डिटेल्स आहेत. सी आय डिडंट नो. मला डिस्लेक्सिया आहे हा फार कॉमन शब्द आहे, राईट? आणि आपण लूजली वापरून पण टाकतो, म्हणजे कोणालाही लेबलिंग करत. आपल्याकडे आय थिंक बरेचसे बॉलिवूड ऍक्टर्स आहेत, हॉलिवूड ऍक्टर्स, त्यांच्याबद्दल माहिती आहे, सायंटिस्ट बद्दल माहिती आहे की ही वॉज सफरिंग फ्रॉम डिस्लेक्सिया, म्हणून तो शब्द कानावर खूप वेळा पडलाय, पण बाकीचे हे शब्द माहिती नव्हते. पण म्हणजे कसं आहे ना, की जोपर्यंत एखादा एरिया आपल्या डेली लिव्हिंग मध्ये हॅम्पर करत नाही तोपर्यंत इट्स ओके. It's like everybody has some amount of autism, some amount of learning disability, some amount of depression, some amount of all these things. Okay. पण जोपर्यंत तुमच्या डेली लिव्हिंग मध्ये हॅम्पर करत नाही तोपर्यंत that is manageable. Right. So when it starts hampering, when you are not able to do what you are supposed to be at that particular age, जे एक्सपेक्टेशन्स आहेत, जसे की आम्ही आता स्कूलमध्ये काम करतो, सो 3rd स्टँडर्ड मुलाला हे एक्सपेक्टेशन्स आहेत बाबा, की मुलाने हे केलं पाहिजे, एज्युकेशन वाईज हे केलं पाहिजे, इमोशनल वाईज त्याची ही ग्रोथ झाली पाहिजे, पर्सनॅलिटी वाईज ही ग्रोथ. आणि ज्यावेळी आपण बघतो की देयर इज अ सिग्निफिकंट लॅक, त्यावेळी देन इट बिकम्स अ मॅटर ऑफ कन्सर्न्स, अँड दॅट इज वेअर वी कम इन द पिक्चर. सो करेक्ट. सो हे पेरेंट्सना ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. आणि रिव्हर्सल हा एकच हे नाही आहे, म्हणजे आपण म्हणतो की उलटा लिखणं. रिव्हर्सल दॅट इज अरायझिंग बिकॉज ऑफ युअर परसेप्शन कन्सर्न्स. ज्यावेळी तुमचे परसेप्शन विज्युअल परसेप्शन ज्यावेळी वीक असेल त्यावेळी हे सगळे उलटं, इन्व्हर्जन, स्किपिंग ऑफ लेटर्स, नॉट अंडरस्टँडिंग की कुठे काय हे लिहायचं आहे, पहिला साऊंड लास्टला लिहिणं, लास्टचा साऊंड पहिल्यांदा लिहिणं, हे परसेप्शन कन्सर्न्सच्या अंडर येतात. सो देर आर, इट्स नॉट ओनली अबाउट रिव्हर्सल. Okay. There are so many other issues related to it. I'm sure. फक्त रिव्हर्सल्स आहेत म्हणून आपण नाही म्हणू शकत की त्याला बाबा हा लर्निंग डिसेबिलिटीचा कोणताही प्रकार आहे. ओके ओके. सो आय थिंक यू हॅड मेन्शन्ड अर्लियर की काहीतरी 100 आहेत, त्याच्यातनं दीज आर द की वन्स, राईट? देर आर मोर दॅन 126 डिसेबिलिटीज. ओके. त्याच्यामध्ये आपण बोलतोय कारण की लर्निंग डिसेबिलिटी राईजवरती आहे, आणि आपण युजली बघतो स्कूल्समध्ये की दिस इज व्हेरी कॉमन. Other disorders are also there, like for example when it comes to moderate autism or cerebral palsy or muscular dystrophy, अजून पण बऱ्याच आहेत ज्यामध्ये आपण कधी काळ त्यांना ऍडमिशन नाही देऊ शकत बिकॉज ऑफ द सिव्हिअरिटी. अच्छा. आणि मग त्यांच्यासाठी आपले स्पेशल स्कूल्स आहेत, जिथे अगेन द स्पेशल एज्युकेटर्स आर ओनली वर्किंग, बट देन देअर one-on-one इंडिव्हिज्युअल अटेन्शन इज गिव्हन, ऑर एल्स ग्रुपची साईज खूप कमी असेल, मे बी 1:4 हा रेशो असेल, जेणेकरून टीचर योग्य ते मार्गदर्शन करू शकते आणि प्रॉपर वेळ देऊ शकते. आणि दॅट इज वाय द स्पेशल स्कूल्स आर ऑल्सो देअर. मग इट इज ॲडवायजेबल टू द पेरेंट्स की तुम्ही तिथे त्यांना एनरोल करा, कारण की दॅट इज अंडर वन रूफ तुम्हाला सगळं मिळतं. जसे की काही मुलांना स्पीचचे प्रॉब्लेम्स असतात, तिथे स्पीच थेरपी मिळते, ऑक्युपेशनल थेरपी मिळते, स्पेशल एज्युकेटर्स आहेत, किंवा अजून पण जे पण फॅसिलिटीज तुम्ही 4 ठिकाणी जाल ते एका रूफच्या अंडर मिळतं तुम्हाला. ओके. सो इट्स बेटर टू एनरोल देम इन द स्पेशल एज्युकेशन स्पेशल स्कूल सेटअप. सो यू स्टे इन बॉम्बे, आय स्टे इन पुणे. सो ह्या 2 शहरांमध्ये स्पेशल स्कूल्स आहेत का? आहेत ना, आहेत. पुण्यामध्ये तरी ऑलमोस्ट 40च्या वरती स्पेशल स्कूल्स आहेत. ओके. आणि मुंबईत बघायला गेलं तर मोर दॅन 80 स्पेशल स्कूल्स आहेतच आहेत. राईट. आणि आजकाल गुगलमुळे तर सगळंच इझी झालेलं आहेच आहे. सो तुम्ही गुगल केला की तुम्हाला कळतं, आणि तिथे पण तुम्हाला ते लोक गाईड करतातच करतात. ओके. सो आणि बेस्ट पार्ट आहे त्यांचा की तुमच्या नीडनुसार तुमचं करिक्युलम डेव्हलप केलं जातं. सो माझे मे बी ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगमध्ये माझा प्रॉब्लेम असेल तर माझा तो एरिया पण स्ट्रेंथन केला जाईल. when it comes to academics, सो बेसिक्स अकॅडमिक्समध्ये मला कुठपर्यंत जायचं आहे तो एरिया तुमचा डिझाईन केला जातो. सो these special schools will
टेक यू थ्रू द नेक्स्ट स्टँडर्ड्स, म्हणजे Yes. जसं नॉर्मल शाळेमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड असतं तसं हो, स्पेशल हो. स्कूल्समध्ये पण असतं. हो. सो यू कॅन अपियर फॉर युअर SSC आणि 12th एक्झाम वगैरे असं सगळं पण असतं का? NIOSला अपियर करू शकता तुम्ही, दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. बट दॅट अगेन डिपेंड्स ऑन हाऊ मच यू आर एबल टू लर्न. देर आर चिल्ड्रन हू हॅव अपियर्ड फॉर NIOS, ज्यांनी केले NIOS आणि कम्प्लीट पण केलंय. बट दॅट डिपेंड्स, ॲज आय सेड इट, दॅट डिपेंड्स ऑन युअर सिव्हिअरिटी. एकदमच प्रोफाउंड असेल तर त्याला बेसिक्स ADLच शिकवले जाणार, जेणेकरून ते मूल इंडिपेंडेंटली आपला वावर करू शकेल कोणत्याही सेटअपमध्ये, मे बी घरामध्ये. की असं नाही की मी फक्त बसूनच आहे, मला काहीच माहिती नाही आहे, ग्लास पाणी कुठून घ्यायचं आहे, काय करायचं आहे, टॉयलेट ट्रेनिंग पण सुद्धा मला माहीत नाही आहे. सो हे बेसिक स्किल्स झाले जे ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्हाला जगण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. सो डिपेंडिंग ऑन की मला किती, म्हणजे मला अफेक्ट किती केलेलं आहे, त्यानुसार तुमचा सगळ्या स्किल्स हे केल्या जातात, असेस केल्या जातात आणि त्यानुसार तुमचा IEP बनवला जातो. त्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्लॅन. अच्छा. जे की आम्ही बनवतो मुलांसाठी आणि इथे पण बनवला जातो तुमच्यासाठी. प्रत्येक ह्याच्यासाठी प्लॅन बनवलेलाच असतो. तुम्ही जसं की कोणत्याही थेरपिस्टकडे जाता, आपण डॉक्टरकडे पण जातो. डॉक्टर पहिल्यांदा तुम्हाला तुमची हिस्ट्री विचारतो, की काय झालंय, काय नाही झालंय, कितपर्यंत काय होतंय ते चेक करतो आणि त्याच्यानंतर मग पुढचा कोर्स ऑफ ॲक्शन जसा डिझाईन केला जातो तसाच आपल्या एज्युकेशनमध्ये पण केला जातो, की तुमचे कितपर्यंत काय डेव्हलप स्किल्स झालेत आणि आता पुढे काय डेव्हलप करायचे आहेत, असा तुमचा प्लॅन पूर्णपणे स्पेशल एज्युकेटर्स करतात. आणि नंतर हे सेरिब्रल पॉल्सी वगैरे वगैरे हे सगळे प्रकार कुठल्या ह्याच्यात मोडतात? ते पण न्यूरो डेव्हलपमेंटमध्येच येतात, पण सेरेब्रल पॉल्सीमध्ये डिपेंड्स आहे की तुमचे लिम्स पण अफेक्ट होतात, बिकॉज इट इज मज्जासंस्थेचा पण त्याच्यामध्ये हे आहे. याच्यात असू शकतं की तुम्हाला इंटेलेक्च्युअली काही इश्यूज नाही आहेत, बट देन द चाइल्ड मे बी व्हीलचेअर बाउंड. सो इट डिपेंड्स की तुमचा कोणता पार्ट अफेक्ट झालेला आहे. बरोबर. त्यानुसार तुम्हाला तुमचं स्कूल डिसाईड करावं लागतं की बाबा. व्हॉट अबाउट मुलं जी मतिमंद असतात किंवा त्याच्यामध्ये पण प्रकार असतात ना, ती बॉर्डर लाईन असतात किंवा सिव्हिअर असतात, मग ते त्यांच्या IQ डिपेंड होतं की म्हणजे बॉर्डर लाईन आहे, सिव्हिअर आहे, प्रोफाऊंड आहे. जे प्रोफाऊंड असतात त्यांचा IQ म्हणजे बिलो 20 वगैरे असं आपण पकडू. की काही लोक म्हणतात ना की मराठी ह्याच्यामध्ये तो तर काय नुसता गोळाच आहे, म्हणजे फक्त एक गोळाच आहे, असं आहे की बिकॉज दे कांट थिंक, they do not know what is going outside the world, because that much intelligence ability is not there to understand things around you. So they're just there. That's it. What about Down's syndrome? डाऊन्स सुद्धा काही एखाद्या लेवलपर्यंत त्यांना शिकवलं जाऊ शकतं, परत त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी पण कमी असते, बिकॉज दे कॅन कॅच डिझीजेस इझिली बिकॉज ऑफ द हेल्थ कंडिशन्स मोस्ट ऑफ द टाइम्स. सो ते पण एक टेक केअर करावी लागते की बाबा की तुझा हेल्थ कंडिशन्स काय आहे, त्याच्यानुसार तुला सगळं जे पण मेडिकेशन आहे किंवा अवॉइड काय करायचं आहे ते पण बघावं लागतं. अँड डाऊन्स आर व्हेरी क्यूट अँड यू कॅन रिअली बी विथ देम अँड खूप लवेबल असतात. ॲक्च्युली सगळीच मुलं लवेबल असतात, बट डाऊन्स आर लाईक माय स्पेशल, बिकॉज कारण मी स्टार्टच डाऊन्स पासून केलं होतं. आणि नाव आय थिंक आता तो मुलगा आय थिंक 10th दिली त्याने, 10th दिली, ऑलमोस्ट 10 years. साधारणतः पीपल आर सो मिस्टेकन अबाउट their disability आणि मग त्यांना दे लुक डाऊन अपॉन देम. सो असे आणखीन काही आहेत का? आणखीन असतील ना, जे जसे की आता डिप्रेशनमुळे बऱ्याचशा डिसऑर्डर्स येत आहेत. आता कसं आहे की आपण जसे की मुंबई आणि पुणेच जर आपण बघितलं, घरातलं वातावरण पण सुद्धा म्हणजे आई कामाला, वडील कामाला, सो मोस्टली मुलं असतात ती गॅजेट्स सोबतच असतात. त्या गॅजेट्सवरती मुलं काय बघतायत, काय चाललंय त्यांच्या मनात कोणालाच काही माहीत नाही. सो बिहेवियरल कन्सर्न्स खूप येत आहेत मुलांचे, म्हणजे अत्यंत एवढे येत आहेत कारण की बाहेरच्या जगाशी पूर्ण संबंध नाही म्हणायला तुटलाच आहे. आता आपणच ॲज अन अडल्ट पण आपण बघितलं तर 5 मिनिटं मिळाली नाही की आपण फोन घेऊन बसतो. सो इट इज बिकम ॲडिक्शन टू एव्हरीबडी, right from 4-year-old child to 40 years old women or an adult. तर त्याच्यामुळे सुद्धा, आयसोलेशनमुळे सुद्धा बरेचसे बिहेवियरल इश्यूज येतात आपल्याला, बिकॉज सोशल स्किल्स आपण विसरलोय. मग कधी कधी कसं होतं ना, ते मिसइंटरप्रेट पण केलं जातं की म्हणजे असे सोशल स्किल्स नाहीच आहेत, की बिकॉज ऑफ दीज एन्व्हायरमेंटल कंडिशन्स
त्याला सोशल स्किल्स त्याचे डेव्हलप नाही झाले. सो येस, तर दॅट यू ऑल्सो हॅव युअर ऑब्झर्वेशन. यू नीड टू बी सो कीन इन ऑब्झर्वेशन, समजायला की बाबा हे एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे आहे की हे जेनेटिकल कंडिशनमुळे आहे किंवा ह्याला जेन्युन प्रॉब्लेम आहे, जेन्युन कन्सर्न आहे म्हणून आहे. सो दॅट देअर वेअर इट प्लेज युअर ऑब्झर्वेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. येस, तुम्हा लोकांसाठी देर आर दीज टेस्ट गिवन किंवा असे काही सेट टेस्ट्स आहेत जे तुम्ही यू कॅरी आउट विथ द चिल्ड्रन? हो. सो स्पेशली ज्यावेळी मुलं ॲडमिशनला येतात त्यावेळी नर्सरीला ॲडमिशन होतं त्यांचं. सो दे आर ऑलमोस्ट अबाउट 3 or 3.5 years old. अच्छा. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट की स्किल्स कसे तुम्ही त्यांचे मेजर करू शकता, कारण की कसं आहे की ते मूलच आहे, त्याच्या मूडवरती आहे की बाबा त्याला तुझ्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे, तू जे पण खेळणी मांडली आहेस त्याच्यासोबत त्याला खेळायचं आहे की नाही खेळायचं आहे, त्याच्या मूडवरती आहे. सो त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीज एवढ्या ऑल्टर कराव्या लागतात ऑन द स्पॉट टू अंडरस्टँड की बाबा मुलाला स्पीच पण आहे की नाही, बोलू शकतो की नाही. इज इट बिकॉज द चाइल्ड डझंट वॉन्ट टू कम्युनिकेट, और इज इट बिकॉज द चाइल्ड हॅज स्पीच इश्यू? ऑडिटरी परसेप्शन म्हणजे मुलाला हाक दिल्यानंतर किंवा काही तुम्ही सांगाल की बाबा हा ग्लास उचलून तिकडे ठेवा आणि तिकडचं खेळणं इकडे, इट्स लाईक फॉलोविंग मल्टिपल इन्स्ट्रक्शन. दॅट इज वन ऑफ युअर एरिया दॅट यू द चाइल्ड नीड्स टू हॅव. नाहीतर मग स्कूलमध्ये इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर मुलं एकदम गोंधळलेली असतात की काय करू तेच माहीत नाही. मग हे बेसिक्स आहे, हे आता बसलेलंच आहे मूल आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्स्ट्रक्शन देतात आणि काही करतच नाही बिकॉज द चाइल्ड डझंट वॉन्ट टू डू इट. देन हाऊ डू यू अंडरस्टँड की त्याला स्किल नाही आहे किंवा त्याला करायचं नाही आहे. सो दॅट इज व्हेरी दिस थिंग व्हेरी मच ट्रिकी, आणि तुमचे त्याच वेळी तुम्हाला स्ट्रॅटेजीज ऑल्टर कराव्या लागतात. सो हे झालं ॲडमिशन लेवलला की तुम्हाला कळायला की बाबा आयडेंटिफिकेशन की हे 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 स्किल्स आहेत. ज्यावेळी टेस्टिंगला येतं, तर आपण म्हणतो की टेस्टिंग युजली आपण करतो की ज्यावेळी मूल त्याचा 8 वर्ष वय पूर्ण करतं, कारण दॅट इज वॉट इट सेज, द सायकोलॉजी सेज की तोपर्यंत त्याची मेंदूची वाढ प्रॉपर झालेली असते टू अक्वायर सर्टन अमाऊंट ऑफ स्किल्स. सो टिल द चाइल्ड रिचेस ऑफ हिज एज ऑफ हिज 8 आपण त्यांना सायकोलॉजिकल म्हणजे फॉर्मल टेस्टिंगला नाही पाठवू शकत. त्याच्यानंतर मग हे फॉर्मल टेस्टिंग होतं, जसे व्हॉट इज फॉर्मल टेस्टिंग? जिथे सायको एज्युकेशनल टेस्टिंग होते, जिथे तुमची IQ टेस्टिंग होते आणि बऱ्याचशा अदर टेस्ट्स होतात जिथे तुमचा परफॉर्मन्स IQ चेक केला जातो, वर्बल IQ चेक केला जातो. सो स्टँडर्डाइज टेस्ट आहेत. सो टू फॉर एक्झाम्पल ॲट द एज ऑफ 8 ॲज आय सेड इट अर्लियर की तुमचे हे लेवल्स आणि हे झालेले पाहिजेत, आणि त्यानुसार त्यांचे डिफरंट टेस्ट असतात आणि त्यानुसार कळतं की बाबा ह्या एरियाजमध्ये लॅक आहे आणि मग तो पॉईंट मॅच केला जातो आणि मग ते डायग्नोसिस दिलं जातं वेदर द चाइल्ड इज हॅव्हिंग एनी कन्सर्न ऑर एनी डिसऑर्डर. सो तोपर्यंत यू आर जस्ट ऑब्झर्विंग अँड ट्राइंग, यू आर ऑब्झर्विंग, यू आर गिव्हिंग द रेमेडीज ऑल्सो टू हेल्प द चाइल्ड टू कोप अप विथ द कन्सर्न्स, गिव्ह देम द स्ट्रॅटेजीज. पण या म्हणजे डिसऑर्डर्स, ह्या न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डर्स अशा आहेत की त्या क्युअर नाही होऊ शकत. म्हणजे चला मी दिला तुम्हाला रेमेडीज आणि देत राहिले, क्युअरेबल, दीज आर नॉट क्युअरेबल. तर पण त्याची इंटेन्सिटी खूप कमी होऊ शकते बिकॉज यू हॅव लर्न दोज स्किल्स, यू नो हाऊ टू कोप अप विथ ऑल ऑफ दिस नाव. पण ते तुम्ही असं नाही सांगू शकत की आज मी आता 3rd स्टँडर्डमध्ये केली, 6th मध्ये केली, मे बी 9th मध्ये येऊच नाही शकत की मला लर्निंग डिसेबिलिटी नाही, असं होऊ नाही शकत. नाही, असं नाही होऊ शकत. वाव. ह्या स्पेशल मुलांना जर म्हणजे जे रेग्युलर शाळेमध्ये इन्क्लुडेड आहेत, क्लासरूममध्ये बसतात वगैरे त्या लेवलचे, मग त्या लोकांचं जेव्हा शिक्षण होत असतं ते तेव्हा त्यांचे परफॉर्मन्सेस थोडंसं अफेक्ट होत असं. बरोबर. सो आर देर एनी कन्सेशन्स गिवन टू देअर रिझल्ट्स, किंवा त्यांना प्रमोट केलं जातं का सहज? प्रमोशन तर आहेच आहे, जी आपली पहिल्यांदा पॉलिसी आली होती की जिथे प्रमोशन होतच होतं. आता नवीन NEP जे येत आहे त्याच्यानुसार आय थिंक प्रमोशन च्या ह्याच्यावरती आहे अजून की शाळेत त्यांना प्रमोशन नाही दिलं जाऊ शकत. अच्छा. पण पहिल्यांपासून आपण आता प्रमोशन देतच आलो आहोत, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतच नाही त्यांना. पण ज्यावेळी शिक्षक शिकवत असतो आणि when the child is having certain concerns, तर एक्झिबिट तर होणारच ते कन्सर्न्स त्या एन्व्हायरमेंटमध्ये. आणि आमचा मग तिथे रोल असा येतो की जसं की माझ्या स्कूलचा रेशो आहे की 1:35, म्हणजे 1 टीचर आणि 35 स्टुडंट्स.
सो इट इज व्हेरी डिफिकल्ट इवन फॉर द टीचर ना की ॲट अ टाइम त्या 35 स्टुडंट्सना केटर करावं. मग तिथे आमच्यासारखा जसा सेटअप असतो SCN डिपार्टमेंटचा जिथे सेटअप आहे, मग आम्ही काय करतो की ज्यावेळी त्यांचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्यावेळी त्यांना पुल आउट करतो आणि मग त्यांना ते स्किल्स डेव्हलप कसे करायचे ते शिकवतो. सो वी डू नॉट डील विथ द करिक्युलम. आम्ही त्यांना करिक्युलम नाही शिकवत. ज्यावेळी आपण म्हणतो की रायटिंग मला पाहिजे की माझ्या मुलाने एवढा एवढा पॅरेग्राफ लिहिला पाहिजे, दॅट इज युअर अकॅडमिक्स. पण ते रायटिंग करण्यासाठी बेसिक स्किल्स आहेत. एक म्हणजे तुझी पेन्सिल ग्रीप असली पाहिजे. सेकंड, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2 लाईन्समध्ये लिहिता येतं. त्याच्यानंतर लिहिल्यानंतर जनरेशन ऑफ आयडियाज, की किती आयडियाज मूल जनरेट करू शकतं त्या टॉपिकवरती. ते आयडियाज प्रॉपर आहेत का, सिक्वेन्समध्ये आहेत का, हे बेसिक स्किल्स आहेत. ज्यावेळी म्हणतो की एक पॅरेग्राफ लिहायला पाहिजे, मग त्याचा पूर्ण फॉर्मॅट आहे की स्किल्स आहेत. मग वी वर्क ऑन द स्किल्स अँड नॉट द करिक्युलम. आम्ही युजली आम्हाला म्हणजे कन्फ्यूज लोक होतात की त्यांना असं वाटतं की आम्ही पण ट्युशन्सच घेतो किंवा हे करतो, बट नाही, आम्ही ट्युशन्सही नाही घेत, नाही आम्ही अकॅडमिक्सवरती टार्गेट करत, आम्ही स्किल्स बघतो. ओके. जसं की बॅटिंग शिकायला गेलं तर तुम्हाला बॅट पहिल्यांदा पकडता आली पाहिजे, बॉल समोरून येतोय हे समजायला आलं पाहिजे, ते डेप्थ परसेप्शन कसं मारणार ते कळायला पाहिजे. डायरेक्ट बॅटिंग नाही करू शकत. हे बेसिक स्किल्स आहेत. काही लोकांना असतात, काही लोकांना नसतात, जे त्यांना शिकवायला लागतात. तसंच आपल्या फील्डमध्ये आहे. सो मग तसं शिकवत शिकवत त्यांना आपण पुढच्या स्टँडर्डमध्ये जातो आणि मग 10th स्टँडर्डमध्ये त्यांना कन्सेशन्स मिळतात. 10th म्हणजे स्कूल लेवलपासून त्यांना त्या लेवलपासून आपण कन्सेशन्स देऊ शकतो. ओके. देतो आपण. आणि 10th मध्ये बोर्डमध्ये प्रॉपर त्यांना कन्सेशन्स मिळतात. जसे की त्यांना रीडर मिळतो, रायटर मिळतो, डिस्कॅल्क्युलिया असेल तर कॅल्क्युलेटर मिळतो, एक्स्ट्रा टाईम मिळतो, पर आवर पाठी त्यांना 15 मिनटं एक्स्ट्रा मिळतात. परत स्पेलिंग एरर्स त्यांचे कंडोन केले जातात, जर स्पेलिंग मिस्टेक्स असतील तर, बी इट अ लँग्वेज, बी इट एनी पेपर. ओके. त्याच्यानंतर मार्क्स विल बी गिवन ऑन दी पॉईंट्स रिटन. म्हणजे काही ह्याच्यामध्ये क्वेश्चन्समध्ये त्यांना पूर्ण एक्सप्लेनेशन द्यावं लागत असेल, पण आता बिकॉज आय हॅव सम कन्सर्न्स, मी पूर्ण मेमराईज नाही करू शकत, पण मी पॉईंट्समध्ये सपोज लिहिलं तर त्यालाही मला मार्क्स मिळतात. नीटनेस पण ओव्हरलुक केला जातो. सो बरेचसे कन्सेशन्स मिळतात त्यांना. बट बोर्ड लेवलला तुम्हाला कन्सेशन्स घेण्यासाठी यू विल हॅव टू गेट युअर सेल्फ सर्टिफाईड ऑर डायग्नोस्ड फ्रॉम वन ऑफ द गव्हर्नमेंट हॉस्पिटल. आय वॉज कमिंग टू दॅट. हां, ओके. ते गरजेचं आहे. हो, अप्लाय फॉर सो कॉल्ड कन्सेशन्स ॲट 10th लेवल. बट दॅट इज फ्रॉम अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल. हो. युअर पीडियाट्रिशियन कांट राईट ऑर अ स्पेशल एज्युकेटर कांट से की ओके. ते पण आय थिंक पुण्यामध्ये 1-2 हॉस्पिटल्स असतील, मुंबईमध्ये 3 आहेत हॉस्पिटल्स, नायर, सायन आणि KM हॉस्पिटल. सो आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवतो जिथे की त्यांचं प्रॉपर टेस्टिंग होतं आणि मग त्यांना लर्निंग डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळतं आणि UDID नंबर म्हणून असतो की त्याचा युनिक ID नंबर जो फॉर असतो तुमच्याकडे. ओके. हां. आणि ते त्यांना 11th स्टँडर्डला सुद्धा ॲडमिशन घ्यायला अंडर कोटा इट बिकम्स इझियर फॉर आवर किड्स. ओके. सो आपण ह्या लर्निंग डिसेबिलिटीजवर बोलतोय, ह्या कॅटेगरीमध्ये किंवा ह्या फील्डमध्ये कर्णबधीर मुलं हो आणि जे व्हिज्युअली हे आहेत, डिसेबल्ड आहेत, इम्पेअर्ड आहेत. हो. येस, व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत. ह्या मुलांना सुद्धा त्याच्यात मोजलं जातं का? हो, डिफरंट कॅटेगरी. हो, नाही. ॲज आय सेड इट, प्रत्येक स्कूलचा आपला डिसिजन आहे. जसं की माझं स्कूल फक्त माइल्ड मुलांना घेत असेल किंवा ऑटिस्टिक मुलांना घेतं किंवा कर्णबधीर मुलांना घेतं, व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांना घेतं की नाही, हा स्कूल्सचाच डिसिजन आहे. करू तर ते शकतात. माझ्या बघण्यात सुद्धा मुलं आहेत जे फुल्ली व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांनी 10th केली आहे, 12th केली आहे, IB केलं आहे, IBDP केलं आहे. सो देर इज नो रिस्ट्रिक्शन ऑन दॅट. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुमचे स्ट्रॅटेजीज ऑल्टर करावे लागतात, डिव्हायसेस ऑल्टर करावे लागतात. तेवढं तुमच्याकडे मॅन पॉवर पाहिजे की दॅट कॅन हेल्प द चाइल्ड. सो इफ अ स्कूल डिनाईज ॲडमिशन, पेरेंट्सना खूप कठीण जात असेल नाही का? बट देन स्कूलकडे पण व्हॅलिड रिझन असावं लागतं की आमच्याकडे तेवढं रिसोर्सेस नाही आहे. What do parents do in such a case? So then there is there are different schools who special schools. Yes, special schools, but there are different schools who do cater to all kinds of disabilities or certain kinds of disabilities.
सर जर पेरेंट्सना पाहिजे की माझ्या मुलाने की बाबा पर्टिक्युलरली ICSE बोर्ड केला पाहिजे किंवा CBSE किंवा IB बोर्ड केला, तर त्या स्कूल्सना तुम्ही अप्रोच करू शकता, बघू शकता की ते लोक तुम्हाला अकोमोडेट करू शकतात की नाही. कारण एन्व्हायरमेंटल कंडिशन्स पण आहेत, एन्व्हायरमेंटल बॅरियर्स पण आहेत फॉर अ चाइल्ड विथ व्हिज्युअल इम्पेअरमेंट. इट शुड नॉट बी लाईक की कुठे जातोय काय, मोबिलिटीसाठी सुद्धा त्याला पूर्णपणे तेवढी स्पेस पाहिजे, सगळं पाहिजे. सो तो सगळा एन्व्हायरमेंटल सेटअप पण बघावा लागतो. इट्स नॉट ओनली अबाउट एज्युकेशन. इट्स नॉट ओनली अबाउट एज्युकेशन. आणि जर सपोज तो ब्रेलर यूज करत असेल तर ब्रेलरचा कंटिन्युअसली आवाज येत राहणार त्या वर्गामध्ये. सो इट शुड नॉट डिस्टर्ब अदर्स ॲट द सेम टाइम. सो आवाज येत असतो का? आता वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेलर्स आले आहेत. आता आपण शार्क टँकमध्ये एक त्यांनी वेगळा डिव्हाइस हे दाखवला होता. सो दॅट इज, बट देन अगेन दे आर कॉस्टली. सो एव्हरीबडी कॅनॉट रिअली अफोर्ड इट. मग आता आपला जो सर्वसामान्य माणूस आहे तो विचार करतो की इट्स बेटर टू एनरोल देम टू द स्पेशल स्कूल, आणि जिथे त्यांना चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. आपण आता हे शाळेंच्या बद्दल जास्त करून बोलतो मुलांसाठी, बरोबर. व्हॉट चॅलेंजेस डू दे फेस इन अदर एन्व्हायरमेंट्स, म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म्सवरती म्हणा किंवा असं, व्हॉट आर द चॅलेंजेस दे फेस? आता ज्याने बघितलेलंच नसेल अशा गोष्टी त्यांच्यासाठी ते खूप म्हणजे आपल्या जनरल पब्लिकला त्यांच्यासाठी ते खूप वेगळं असतं. काही लोकांसाठी कुतूहल असतं, काही लोकांसाठी असतं की काय रे बाबा काय करतोय म्हणून. सो ज्यावेळी ते लोक बघतात काही सेटअपमध्ये त्यांना एक्सेप्टन्स मिळतो, काही सेटअपमध्ये त्यांना एक्सेप्टन्स नाही मिळत, त्यावेळी त्यांना आउट ऑफ द हे फील होतच होतं. एस्पेशली ज्यावेळी ते मॉलमध्ये जातात किंवा सपोज त्यांना कोणत्या शॉपकीपरकडे जाऊन काही हे करत, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट इवन आय हॅव सीन डेफ ब्लाइंड चिल्ड्रन गोईंग टू द शॉप अँड बाईंग क्लोथ्स. सो त्या शॉपकीपरला सुद्धा कळायला की बाबा पुढच्या माणसाला काय पाहिजे ते पण डिफिकल्ट असतं. आणि त्याचप्रमाणे शॉपमध्ये 4-5 माणसं असतील तर त्यांच्यासाठी ते काहीतरी वेगळंच असतं. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा असं असतं की एक्झॅक्टली काय चाललंय. एक्सेप्टन्स आपल्या सोशल मीडियामुळे आता एक्सेप्टन्स आहे, वाढतोय. त्यांना कळतंय आणि बरेच लोक दे डू ट्राय टू हेल्प देम ऑल्सो, असं नाही आहे. पण आता बऱ्याच लोकांना, म्हणजे आता आपण बघत गेलो तर अबाव 50 इयर्सचा जो आपला क्राऊड आहे त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट जाईल. कारण त्यांच्यासाठी एक त्यांचं कंडिशनिंग वेगळं होऊन गेलंय की ह्या समाजाच्या ह्या भागासाठी. सो त्यांच्यासाठी हे वेगळं असेल की आपल्याला काय करायचंय किंवा काहीतरी वेगळं आहे बाबा, आपण तिकडे न गेलेलंच बरं म्हणून. पण आपला हा जो यंग क्राऊड आहे त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रकारचा एक्सेप्टन्स आहे. ओके वाव. कारण आय वॉज वॉचिंग अ TEDx टॉक, कारण आपण ह्या विषयावरती बोलणार होतो. आय वॉज ट्राईंग टू वॉच ॲज मच एज आय कॅन. तर त्याच्यात होतं की अ फादर वॉज टॉकिंग अबाउट हिज चाइल्ड, स्पेशल होता, त्याला मॉलमध्ये नेलं तर म्हणजे लोक नुसते स्टेअर करत होते आणि त्यांना त्याचं काही वाटतही नाही, विच इज सो रॉंग ॲक्च्युली. आणि आपण सुद्धा जर असं काही कोणाला पाहिलं तर अगदी ब्लाइंडली स्टेअर करू नये. कारण मग ही सेड की वी स्टार्टेड अप्लाइंग अ स्ट्रॅटेजी की तुम्हाला काही हवंय का. मग त्यांना बघणाऱ्यांना जरा स्वतःचीच लाज वाटायची का काय, आय डोंट नो. मग म्हणे की मग ते निघून जायचे. बट इट कॅन बी व्हेरी डीमिनिंग ऑल्सो ना, मॉरली फॉर द पेरेंट अँड द चाइल्ड ऑल्सो. ते तर आहेच. आपली कशी ह्युमन टेंडन्सी आहे की आपण काहीतरी वेगळं बघितलं की आपण त्याच्याकडे स्टेअर करतच राहतो. बट ह्याच्यामध्ये थोडं वेगळं होतं, कारण की कसं आहे की समोरच्याला आपण काय सिग्नल देतोय किंवा समोरच्याला काय वाटतंय ह्याचं आपल्याला भान नसतं. आणि ते असायला हवं. बरोबर, ते असायला हवं. आता मला हा पण एक मुद्दा सांगायचा असेल, इवन आपल्या स्कूल्समध्ये पण भले आपण म्हणू की खूप मोठं स्कूल आहे किंवा हे आहे, युजली आपण सरळ म्हणतो की डिस्लेक्सिक, डिस्ग्राफिक, हे ते. सो ज्यावेळी आपल्याला UTIs असतात एस्पेशली, म्हणजे जे की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, आपण म्हणत नाही की यू आर UTI, आपण म्हणतो यू हॅव एन UTI प्रॉब्लेम, राईट. सो तसंच हे लोकांना म्हणतो की यू आर अन ऑटिस्टिक और यू आर लर्निंग डिसेबल्ड. सो आय वुड रिक्वेस्ट पीपल की असं न बोलता आपण त्यांना की त्याला लर्निंग डिसेबिलिटी आहे, तो लर्निंग डिसेबल्ड नाही आहे. इट डज नॉट डिफाईन हिम ॲज द एंटायर पर्सनॅलिटी की तो लर्निंग डिसेबल्डच आहे. कारण त्याचे अजून पण बरेच एरियाज आहेत जिथे तो मूल सक्सेस किंवा एक्सेल करत असेल. दिस इज वन ऑफ द पार्ट जिथे त्याचा कुठेतरी कमतरता आहे, बरोबर, किंवा ऑटिस्टिकच आहे.
तोच मी असे पण मुलं बघितली आहेत की ज्यांना ऑटिझम आहे आणि त्यांचा IQ एवढा हाय आहे आणि त्यांनी खूप काय काय अचीव केलेलं आहे. दॅट इज वन पार्ट ऑफ द लाईफ विच वी डू नॉट नो. सो वी जस्ट नेम कॉल देम की ऑटिस्टिक आहे, लर्निंग डिसेबल्ड आहे किंवा असं आहे किंवा तसं आहे. सो रादर दॅन वी कुड से की त्याला हे आहे बिकॉज दॅट इज वन ऑफ द पार्ट असं आहे. पण कारण आपल्याला सवय झाली की तू मॅड आहेस, तू हे आहेस, तू ते आहेस, आपण बोलायला सवय झालेली आहे. आपण असं म्हणतो की असं का वागतोयस, कारण ती एक पर्टिक्युलर बिहेवियर आहे, त्या काळापुरतं असेल. म्हणतो की तू वेड्यासारखा का वागतोयस, याचा अर्थ तू पूर्ण वेडाच आहेस असं नाही. हा एक छोटासा डिफरन्स आहे आणि ह्याने खूप मोठा डिफरन्स होऊ शकतो जर आपण आपलं बोलण्यामधून किंवा मागण्यामधून थोडीशी सेन्सिटिव्हिटी दाखवली किंवा थोडासा अजून ॲक्सेप्टन्स दाखवला तर खूप चेंजेस होऊ शकतात. खरी गोष्ट आहे. सो यू हॅड सेड मध्ये की डिसेबिलिटीज ऑन द राईज, लर्निंग डिसेबिलिटीज ऑन द राईज. मग सहसाची कारणं काय असतात? जेनेटिक असतं की काही वेगळे कारणं आहेत? जेनेटिक्स तर हा आहे, म्हणजे त्याला कोणी हे ना म्हणजे दुमत नाही त्याच्यासाठी की तुमच्या फॅमिलीमध्ये जर रन होत असेल किंवा असं काही असेल, कोणताही म्हणजे एपिसोड असेल की मॅटर्नल फॅमिलीकडून किंवा फादरच्या फॅमिलीकडून काही पण असतील चॅलेंजेस विथ युअर मेंटल अबिलिटी ऑर एनिथिंग, मग ते पास ऑन होतं. की जिथे आम्ही केस हिस्ट्री घ्यायला ज्यावेळी बसतो त्यावेळी कळतं की कुठे ना कुठे त्यांच्या फॅमिलीमध्ये एपिसोड्स होते आणि विच हॅज पास्ड ऑन टू द चाइल्ड. सेकंड, आता आपण जे बघतोय ते लाईफस्टाईल इश्यूजमुळे आहेत. जसं की विमेन आहेत की आता आपण मोस्टली बाहेरचं खातो, हॉर्मोनल इम्बॅलन्स त्याच्यामुळे खूप होतो, त्याच्यावरती आपला स्ट्रेस आहे. सेकंड थिंग, there are so many girls, women are into consumption of alcohol or cigarette, and that affects your even men also, right? Yes. Men and women but then the women bears the baby, so woman has to be more careful. Late marriages आहेत की आपण म्हणजे 30-35 मध्ये मॅरेजेस, त्याच्यानंतर मग बेबी कन्सीव्ह करणं, that is also one of the reason ki there are chances that the child may have some concerns. कारण की फोर्सेप डिलिव्हरी, ज्यावेळी फोर्सेप डिलिव्हरी होते त्यावेळी जर कुठेही प्रेशर फोर्सेप डिलिव्हरीचा थोडासा इथे तिथे झाला त्यावेळी तिथे पण होऊ शकतं. सो बरेचसे रिझन्स जर आपण बघायला गेलो तर हे स्ट्रेस इंड्युस्ड आहेत. जर मदर डिप्रेशनमध्ये असेल आणि इफ शी इज टेकिंग एनी पिल्स, समटाइम्स दोज पिल्स ऑल्सो अफेक्ट युअर बेबी. So you have to be really cautious. You have to be really, careful about all these things. लाईफस्टाईल आहे म्हणून आपण फक्त कन्झम्पशन करू जातो, कारण की एखाद्या आईला किंवा वडिलांना माहिती असते की टू हॅव अ स्पेशल चाइल्ड अँड टू टेक केअर ऑफ दॅट चाइल्ड फॉर एव्हर इज अ ह्युमंगस टास्क अँड इज अ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एव्हर. Because you cannot leave the child, you have to take care of the child, you have to leave everything and be there for your child. So it's not at all easy. Because 24/7 तुम्ही तेच विचार करत असता. So I would request the young generation to be very cautious about की तुम्ही काय खाता, तुम्ही काय करता. Once in a blue moon is okay, but ज्यावेळी ते ॲडिक्शन होतं आणि इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू की आपण म्हणतो की नाही आपण मी कन्सीव्ह करणार त्यावेळी हे सगळं सोडून देईल. इट डझंट वर्क दॅट वे, कारण तुम्ही डॅमेज ऑलरेडी केला आहे ग्रेट एक्सटेंट. आणि इट्स सो डिफिकल्ट की तुम्ही एकदा ॲडिक्शन झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं सडनली की आज मी प्रेग्नेंट आहे मला कळलं की आजपासून मी सोडलं, असं होत नाही. असं नाही होत. सो आणि खूप होतं, हे प्रमाण वाढतच आहे आणि या प्रमाणामुळे आमच्यासारखी शिक्षकांची गरज पण वाढत आहे. हे तर स्पेशल स्कूल झालं किंवा अदर नॉर्मल्स इन्क्लुझिव्ह स्कूल्सबद्दल आपण बोललो, त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला 1-to-1 सेशनसाठी किती म्हणजे कॉल्स असतात की हो 1-on-1 हे शिकवायचं आहे किंवा माझा मुलं असं आहे, सो आय नीड अ स्पेशल एज्युकेटर ऑन 1-on-1 बेसिस. सो हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप डिमांडिंग आहे. सो आय मीन इनडायरेक्टली देन many people should take this up. Many youngsters should take this up as a profession. So apart from doctor, being an engineer or being so many, there are other professions also. Right. This is also one of the profession which is quite demanding and म्हणजे
पाहिजेच पाहिजे. जर मी आता ज्या ग्रुपमध्ये आहे तिथे रोज 10 हे तर असतातच असतात की मला स्पेशल एज्युकेटर पाहिजे, मला स्पेशल एज्युकेटर पाहिजे म्हणून. ओके. आणि इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी, कारण की तुम्ही तुमचं अर्निंग पण करताय आणि त्याची तुम्ही थोडी सेवा पण देऊ शकता तुम्ही तुमच्या म्हणजे बिलकुल. सोसायटीला. सो समथिंग यू कॅन गिव्ह बॅक टू द सोसायटी विथ युअर वर्क. सो इट्स लाईक यू आर सर्विंग द डबल पर्पज ऑफ युअर लाईफ. सो देन ह्या फील्डसाठी कॉलेजेस आहेत भरपूर जिथे हे कोर्सेस कंडक्ट केले जातात? हो, कॉलेजेस आहेत. मुंबईमध्ये तर आता आय थिंक 2-3 कॉलेजेस आहेत. पण कसं आहे की सगळ्या कॉलेजेसमध्ये एक आपण म्हणतो की हा BEd इन स्पेशल एज्युकेशन जो की पहिल्यांदा मी केला त्यावेळी 1 वर्षाचा होता. आता तो 2 वर्षाचा झालेला आहे. बिकॉज इट इज व्हेरी इंटेन्सिव्ह. इन ॲडिशन टू युअर BEd? No, it is like I have done my bachelor's and then I did my BEd. So you have to complete your bachelor's. So आणि पण कसं आहे की तुम्हाला चेक करावं लागेल whether that college is recognized under RCA, that is Rehabilitation Council of India. That is a must. हो. Rehabilitation Council of India. हां. कारण की once you do your BEd you get that RCA number from Rehabilitation Council of India that you are a certified special educator and now you can work. सो मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये कॉलेजेस? मुंबई युनिव्हर्सिटी हर्ष अडवाणी कॉलेज म्हणून एक आहे की जे आता RCA अंडर झालेलं आहे मुंबईमध्ये. नंतर आपली SNDT युनिव्हर्सिटी आहे विच इज व्हेरी वेल नोन फॉर इयर्स टू हॅव दिस डिपार्टमेंट ऑफ स्पेशल एज्युकेशन. पुण्यात सुद्धा असणार आहेत बऱ्यापैकी. पुण्यामध्ये RCI अंडर बघावं लागेल कारण कसं आहे की काही लोक डिप्लोमासाठी जातात, काही लोक BEdसाठी जातात. सो काही हे जसे की हेलन केलर इन्स्टिट्यूट ऑफ डेफब्लाइंड आहे जिथे डिप्लोमा केला जातो. अलियावर जंग म्हणून आहे बांद्राला जे हिअरिंग इम्पेअर्डसाठी आहे तिथे पण त्यांचा हे आहे की विच इज RCI अंडर. सो यू हॅव टू फर्स्ट चूज की तुम्हाला कशामध्ये करायचं आहे. तिथे पण आहे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीजमध्ये तुम्हाला BEd करायचं आहे, लर्निंग डिसेबिलिटीमध्ये करायचं आहे, व्हिज्युअल इम्पेअरमेंटसाठी करायचं आहे, हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी करायचं आहे. ओके. सो दॅट यू हॅव टू फर्स्ट डिसाइड अँड देन यू हॅव टू चूज की वेअर डू यू वॉन्ट टू डू इट. वंडरफुल. वाव. स्पेशल एज्युकेटर्स प्रमाणे आता काउन्सिलर्सचा पण आपल्याकडे हे खूप आहे कारण की आता तसं बघायला झालं तर म्हणजे प्रत्येक दुसरा माणूस म्हणतो की मला डिप्रेशन आले, मला स्ट्रेस झाली आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. सो द राईज ऑफ इन दिस पर्टिक्युलर फील्ड यू कॅन सी दॅट देर इज अ नीड ऑफ स्पेशल एज्युकेटर्स अँड द काउन्सिलर्स. सो काउन्सिलर्सचं पण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात आणि काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट असतात. क्लिनिकल असतात जसं की आपण म्हणतो की मुलांना टेस्टिंगसाठी पाठवायचं, सो ते लोक टेस्टिंग कंडक्ट करतात. आणि जे काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट असतात ते लोक काउन्सिलिंग करतात. सो दॅट इज द डिफरन्स. आणि नंतर आता ते सायकॅट्रिस्ट जे लोक तुम्हाला मेडिकेशन प्रिस्क्राईब करतात. सो देर इज अगेन ॲम्बिग्विटी अँड कन्फ्युजन बिटवीन काउन्सिलर अँड सायकॅट्रिस्ट. राईट. सो सायकॅट्रिस्ट्स आर अलाउड टू प्रिस्क्राईब मेडिसिन्स. ते औषधं देऊ शकतात, प्रिस्क्रिप्शन देऊ शकतात. बट अ काउन्सिलर कॅनॉट ऑर इवन अ स्पेशल एज्युकेटर कॅनॉट. वी कांट. ओके. मग अशा केसमध्ये पेरेंट्सना मग यू गाईड देम वेअर टू गो? येस. You are in touch with a lot of psychiatrists who could. So it's like we have our list of special educators like from different areas, counselors, occupational therapist, speech therapist किंवा सायकॅट्रिस्ट म्हणा. सगळ्यांचे आमच्याकडे म्हणजे प्रत्येक आपण एकाच कम्युनिटीमध्ये असल्यामुळे आपल्याला जनरली माहिती आहे की ह्या एरियामध्ये कोण काम करतं किंवा ह्या एरियामध्ये काय आहे. तर आपण तसं पेरेंट्सना गाईड करतो की तुम्ही इथे जा म्हणून. आणि प्रत्येक प्रोफेशनल बीट स्पेशल एज्युकेटर, काउन्सिलर, सायकॅट्रिस्ट कोणी म्हणजे कोणत्याही प्रोफेशनमध्ये जा, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, त्यांची एक इन्फॉर्मल असेसमेंट असते जस्ट टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली आता तुमच्यासोबत काय चाललंय आणि लेवल काय आहे. भले अकॅडमिक असो, इमोशनल असो, ऑक्युपेशन असो, काही पण असो. तो इन्फॉर्मल असेसमेंट होते. त्याच्यानंतर त्यांचा एक रिपोर्ट निघतो. जसं की तुम्ही आता सपोज ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहात. सो आय नीड टू नो की ऑक्युपेशनल थेरपिस्टमध्ये की तुम्ही एक्झॅक्टली काय असेसमेंट कंडक्ट केली. मग मला कळण्यासाठी यू विल हॅव टू प्रोड्यूस अ रिपोर्ट सो दॅट आय कॅन नो की अच्छा हे कन्सर्न्स आहेत. सेन्सरी इंटिग्रेशन असेल किंवा बॅलन्सिंग असेल किंवा अजून कोणतं प्रोप्रिओसेप्टिव्ह सेन्स असेल, तो या ह्याच्यामध्ये त्याला कन्सर्न आहे. अँड दॅट इज हाऊ इट इज गेटिंग मॅनिफेस्टेड इन टू maybe your behavior or maybe the academics. So that is how everything is सगळं कनेक्टेड आहे. It's so wonderful. but तुमचं असं नेटवर्क आहे so that parents get the right kind of guidance. कारण otherwise the parents will be very lost, isn't it? कुठे घेऊन जायचं मुलांना काय. कारण मला माहीत आहे की
जे मागासवर्गीय आहेत लोक, ज्यांना ह्या गोष्टीचं अजिबातच एक्सपोजर माहित नाही, नाही. हां, अजिबात माहीत नाही, त्यांना माहिती नाही. मला विचार पडतो की त्यांना कोण गाईड करत असेल. सो मुंबईत पण SSC असे स्कूल्स आहेत की ज्यांना ह्याच्याबद्दल नाही माहिती आहे. सो ओके. आपण मागासवर्गीयांचं आपण म्हणतो ते खूप लांबच आहे. इवन मुंबईसारख्या सिटीजमध्ये पण बऱ्याच लोकांना नाही माहिती आहे हां. की बाबा असं पण करावं लागतं किंवा असे कन्सेशन्स असतात. हं, हं, सो हं. मग असं होतं की सपोज माझ्याकडे कोणाचा रेफरल आला, सो आय विल बी गोईंग देअर, आय विल मेक हू एव्हर द टीचर इज देअर की बाबा असं असं आहे की याला कन्सेशन्सची गरज आहे किंवा असं आहे. सो त्यांच्यासाठी सुद्धा ते असतं की असं पण असतं हं, हं, की हं. बऱ्याच लोकांना म्हणजे आहेत राईट्स किंवा हे ठेवलेले पण माहीत नाही आहे, माहीत नाही माहीत नाही आहेत. आहे. इट्स सो सॅड. इट्स म्हणजे सो हे सॅड, इट्स स्प्रेड सो झालं सॅड. पाहिजे हो, हा ते तर विषय. आहेच. आय होप थ्रू आवर पॉडकास्ट मेनी पीपल कम टू नो अबाउट येस, दिस. येस. या. So on that note, thank you so much, Ashwini, for coming and sharing this knowledge. थँक्यू सो मच मला कारण बोलवल्याबद्दल. आय विश की आपण जे पण बोललो ते म्हणजे लोकांपर्यंत पर्यंत पोहोचू पोहोचलं शकेल पाहिजे. आणि काही पण त्यांचे क्वेश्चन्स असतील तो वी या या वेलकम या ऑल या द या क्वेश्चन्स. या मला पण खूप शिकायला मिळालं तुझ्याशी बोलताना. थँक्यू सो मच. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. अँड आय होप दर्शकांना हा एपिसोड आवडेल, कारण खूप माहिती आहे ह्या एपिसोडमध्ये. सो इफ यू नो एनी फ्रेंड्स किंवा नेबर्स किंवा असं कोणी आहे ज्यांना ह्या माहितीची मदत होऊ शकते, तर प्लीज शेअर दिस इन्फॉर्मेशन विथ देम. कारण बऱ्याच लोकांना ह्या विषयावरती माहीत नाही आहे, इग्नोरन्स खूप आहे. So I hope you enjoy this podcast, and please do like, share, and subscribe to the channel. Thank you so much.